आता ह्याच्यावर जर बघितलं ना चमक काय दिसते, असं तेल वाटल्यावर चमक दिसते. बॉक्स पॅकिंगलाच माल चाललाय म्हणजे चमक असल्याशिवाय ती मागूच शकत नाही. ह्याच्या बी मापू पाणी बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 पाणी आहेत ह्याच्यात. असं काय नाही, खालची बी फणी चांगली. आणि ते साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं उमेश थोडक्यात. मारुती माने, राहणार शेलवा, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर, पोस्ट पिसरी. ओके. तर बघा आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन दिलं तर तुम्हाला 7 जुलै 2024 बरोबर आहे का नाही? हो. आज तारीख किती बरं? तरी 14 फेब्रुवारी 2025. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपण 7 जुलै 2024 पासून आतापर्यंत वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन तुम्ही कंटिन्यू केलेले. हो, कंटिन्यू केलं. हा शब्द चुकीचा का? बरोबर आहे. बरोबर. आणि स्प्रे पण निस्वन झाल्यानंतर घेतलेले. आता आपण अगदी निस्वनच्या टायमाला एक व्हिडिओ घेतलेला आहे साळुंख साहेबांनी, त्याच्यानंतर एक व्हिडिओ घेतलेला आहे. असे आपल्याकडे म्हणजे जे काही अवस्था असते ते आपण टाकू. पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, पाचवी अवस्था, आज 5वी असेल किंवा 6वी अवस्था असेल, जे काय असेल 6वी अवस्था आहे का तुमच्या आठवणीत आहे. तर बघा मला काय म्हणायचं आहे, आपण ह्या प्लॉटसाठी तुम्ही अगदी धाडसाने कंटिन्यू ह्या प्लॉटला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आता जर ही घड बघितला तर किती ह्याचं वजन किती येईल? 25 प्लस भरायला पाहिजे. 25 प्लस भरायला पाहिजे. नजर सांगते आज. आता समजा आपण 25 म्हणतोय, हे भरताना मी म्हणतो 27 भरण किंवा 24 भरण, पुढे भरल किंवा आध भरल, जे काय भरण, सरासरी 25 पण एक आपली नजर सांगते की बाबा ही 25 ला कमी पडणार नाही. नजर सांगते. मग शेवट आपण ज्यावेळेस काट्यावर करतो त्यावेळेस तीच मान्य करावं लागतं. आपल्या नजरेने जे काय सांगितलं ते कधीच मान्य करून चालणार पण नाही, कारण शेवट ती काटा कशाला केलाय. तर मला काय म्हणायचं बघा, तुम्ही जे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू केलं तर तुम्हाला अगदी तुमचा मोडून टाकणारा प्लॉट सक्सेसमध्ये आज. सक्सेसमध्ये. आणि दुसरी गोष्ट येण पण कुठं थांबलेलं नाही. म्हणजे पुढं मागं काय झालं थोडंसं, पण पूर्ण झाड झाले. मला काय म्हणायचंय, कदाचित तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेतलं नसतं तर आजच्या कंडिशनच्या प्लॉटच्या ही अवस्था बघायला भेटली नसती. ही अवस्था बघायला भेटली नसती. मग आता तुम्ही हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन 50 गड आलं, आन पिकअप कार्ड, ही अवस्था बघायला भेटली नसती. आता जी तुम्हाला ही थोडक्यात माल मागायला येतात ते बॉक्स पॅकिंग वाले येतात का, लोकल वाले येतात का, कॅरेट वाले? बॉक्स वाले. त्यांनी कुणी मागितलाय का प्लॉट, दिलाय, द्यायचं काय ठरलंय का आपल्याला? कसा मागितलाय? 20 रुपयाने मागितलाय. आज दुपारी किंवा उद्या सकाळनं गाडी येईल. पण त्यांची 20 रुपयानी बॉक्स पॅकिंगला का कॅरेटला? बॉक्सला. मग त्यांनी तुम्हाला ही प्लॉट पहिल्यापासून शेवटपर्यंत कटिंग करतो म्हणले का चांगली चांगली झाडं घेऊन जातो? नाही, शेवटपर्यंत. हा, म्हणजे असा तुमचा शब्द ठरलेला आहे. मी एवढं विचारतोय का, आज विषय काय झालाय, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या माहितीनुसार अनुभवानुसार केळी आणतोय. पण विषय काय आहे की जर प्लॉट बॉक्स पॅकिंगला गेला नाही, घोगरे सर आपण बाहळीवण्यातल्या एका शेतकऱ्यांचे थोडेसे मनोगत घेतलं होतं रात्रीचं, तर त्यांनी खूप छान प्लॉट आणला होता पण बॉक्स पॅकिंगला गेला नाही, निस्वन टायमिंगला झाली नाही. त्यांचं काय झालं, 3 दिवस झालं कॅरेटवाल्याचा फोन येतोय, साहेब माने साहेब मी 16 रुपयाने माल काढतो. मी म्हणलं माझे आणि 2 झाडं पडू दे पण मला 16 रुपयाने माल काढायचा नाही. 3 दिवस झालं फोन येतोय कॅरेटवाल्याचा पिकअपचा. म्हणलं मला काढायचा नाही. मग कारण माल तसा दिसतोय ना, त्यांना सुद्धा वाटतंय ही माल मला भेटाव. हो वाटतंय ना, पण आपल्याला 16 रुपयाने देऊन परवडत नाही साहेब. नाही ते आले की बरोबर आहे, पण मला काय म्हणायचं ती पण तुमच्या महाग लागलाय ना. आज कॅरेटवाली सुद्धा बऱ्याच वेळा ती सुद्धा येत नाहीत. म्हणजे अशा लेवलला जर प्लॉट आला लोकलवाल्याला द्यायचा बारी आली, मी म्हणतो 1 नंबरला कोण आहेत बॉक्स पॅकिंग वाली, 2 नंबरला कोण आहेत पिकअप वाली म्हणजे कॅरेटवाली, आणि 3 नंबरला कोण आहेत फनीवाले. त्यांना मग ती कसा बॅस होतो तुमचा सगळा निवडत, मग त्यांचा रेट बी एकदम ओकेच असतो, त्याबद्दल बोलायचीच गरज नाही. पण मला काय म्हणायचंय, आज तुमचा 20 रुपयाने मागितलाय माल, कॅरेटवाला 16 मागवतोय, तो पण चांगलाच रेट देतोय म्हणावं लागेल. रेट देतोय चांगला, तुमच्या म्हणण्याने झालं पण ते शेतकऱ्याला पण परवडायला पाहिजे. एवढा माल चांगला असल्यावर तुम्ही देऊच शकत नाही, तो पार्टी वेगळा. कारण तुम्हाला तुमचं जर सोन्यावळी दिसत असेल तर तुम्ही ते चांदीच्या भावात कसं देतात? मला काय म्हणायचंय, आपण हे व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश काय आहे की जे काय आपले शेतकरी मित्र बघत आहेत ना आज, म्हणजे आपले व्हिडिओ पाहत असतात की प्रत्येक शेतकरी आज वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याला कसं की बाबा मी कुठलंही पीक करत असताना ती पीक माझं आपल्या ज्या त्या भागातलं 1 नंबरचं माझं पीक असावं असं प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं असतं. त्यासाठी प्रत्येक शेतकरी काही नाही काय आणून टाकून ते पीक चांगलं आणायचा प्रयत्न करत असतो, बरोबर आहे नाही? पण ज्या शेतकऱ्यांना ज्याच्या त्याच्या पद्धतीने यश आलंय, आनंद आहे, आपल्याला काय अडचण नाही. पण
ज्या काही शेतकऱ्यांना बाबा जे त्या पद्धतीने अनुभवून जे काही टाकलेलं आहे खतं वगैरे सगळं आणि पीक वय खात आहे आणि प्लॉटमध्ये जावं का नाही जावं अशी परिस्थिती वाटते, अशा शेतकऱ्यांनी तरी मला वाटतं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन एकदा घ्यायला पाहिजे, मार्गदर्शन घेऊन बघायला पाहिजे. एक वेळेस अवश्य घेतलं का पुढच्या शेतकरी मनानेच म्हणतो की साहेब मला एक डोस आणखी द्या आणून. कारण ते पीक सांगते, पीक सांगते, पैसे नाही सांगत, हा. पीक सांगते की बाबा डोस घेणं गरजेचंच आहे. तर तुम्ही आता हे कंटिन्यू करताना तुम्हाला मित्रमंडळी असतील किंवा तुमचे जे काय, तर त्यांच्याकडून असं कधी तुम्हाला सांगण्यात आलं की साहेब तुम्ही जे डोस वापरताय ती महाग आहे, तुम्ही थोडंसं इतक्या महागाचं नका वापरू, इतक्या महागाचं वापरून काय व्हायचंय, तुम्ही थोडंसं जरा दुसरं काहीतरी वापरा. बरेच जण म्हणले आपल्याला परवडत नाही डोस तुला, मला नाही परवडत, तुम्हाला नाही परवडत, मला परवडतोय, माझा माल सगळी एकसारखा येण व्हायला लागली, एकसारखा माल दिसतोय, मग मी वापरणार. 10 रुपये कुठेतरी जास्त गेलं म्हणून काय फरक पडतो. विषय कसा झाला, 10 रुपये कमीचा माल आणला आणि एकसारखा नाही माल आला तर करायचं काय. नाही, विषय आपल्या मार्केटचा असा झाला आहे की मराठी म्हणते तर एकदम परफेक्ट लागू होती की नांदणारणीला नांदून द्यायचं नाही आणि न नांदणारणीला नांद म्हणायचं. म्हणजे इथं विषय असा आहे बघा, तुमच्या नजरेला दिसलंय की हे ज्यात ताकद आहे वापरा बायोनिक मध्ये आणि ती ताकद तुमच्या नजरेला दिसून तुम्ही कंटिन्यू करीत असताना तुम्ही पैसे देताय, तुम्ही कंटिन्यू करताय, तुम्हाला चांगलं दिसतंय आणि ते म्हणतात तुम्हाला की साहेब वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुम्हाला महाग बसतंय. अहो आता लांब कशाला साहेब, नाही पैसे कोण देते, ऐका की आणि महाग कोणाला लागतंय, बघणाराला. लागणार आणि ज्यावेळेस प्लॉट चॉटर होत त्यावेळेस त्यांना कसं वाटतं, आनंद, त्यांना स्वस्त वाटतं का मग त्यावेळेस? आनंद होणार ते, हा आनंद आनंदच होणार आहे ना. ही चालली तयारी कशाची, चांगलं करायचं चालली. नाही तुमची झाली चांगली, तुमचं स्वतः चांगलं करून घ्यायचं, त्यांची तयारी कशी चालली म्हणायचं. आता हे प्रत्येकाचं चांगलं झालं पाहिजे. नाही त्यांची तयारी तुम्हाला सांगण्याची कुठली होती, तुम्ही सांगा की आता. सांगणाऱ्याची भावना का प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. जी मोडा लागला होता ती मोडून टाकायला पाहिजे, समाधान होणार. त्याने परत नादीच लागला पाहिजे. हा नाही उमेश सर, बारीक विचार केल्यानंतर मी मुद्दाम काही गोष्टी का बोलतोय, विषय असा आहे की तुम्हाला हे पाहायला भेटलंय, तुम्ही कंटिन्यू केलंय, आनंद आहे, तुम्ही आज शेवटला तुमचा बॉक्स पॅकिंगला चाललाय, आनंद आहे. पण बघा तुम्ही जर अनेक प्रकारचं काय मार्केटमधलं आणावं पण लागतं, आपल्याला म्हणायचं नाही काहीच आणायचं नसतं, पण सगळं तुम्ही आणत असताना, टाकत असताना, सोडत असताना जर पिकांनी तसं आपल्याला उत्पादन देईन का नाही ही शाश्वती आपल्या नजरेला दिसते पिकाच्या वाढीनुसार, आणि तिथं जर आपल्याला त्या वयानुसार जर ती पीक वाढत नसेल तर आपल्याला जी एक धाकधूक वाटतं की माझं उत्पादन किती निघन का नाही, मी किती जागेवर उचका पाचका केलाय, हे कसं मिठू, स्वतःला पडलेला प्रश्न नाही देऊ, इतरांना सांगायसारखा नाही देऊ, बरोबर आहे का नाही. आणि जरी सांगितलं तर कोण कोणाचा हलका भारी करणार आहे का साहेब? नाही ज्याची त्यालाच करायचंय, ज्याची त्यालाच आहे. पण मला काय म्हणायचंय बघा, तुम्ही हे कंटिन्यू करत असताना आपले जे काही मित्रमंडळी, नातेवाईक जे काही समजा तुम्ही त्यांना सांगितलं की मी वापरा बायोनिक वापरतोय आणि एवढ्या डोस बसतोय, तर ते जर महागाई म्हणत असतील तर माझ्या त्या मित्रांना एक हात जोडून विनंती, सस्तातलं काय ते सांगा आणि कंटिन्यू करून एंड करून दावा बाबा चांगला, आपलं काय म्हणणं नाही. कारण आज मार्केटमध्ये सल्ला देणारे लयत, साथ देणारे नाहीत. बरोबर, हे लाखातला शब्द आहे साहेब, बरोबर आहे नाही. कारण मला काय म्हणायचंय, बिनबोडाचं जसं कलांडतं ना तसं साथच द्यायची तर ठामपणे द्या आणि शेवटपर्यंत द्या. कारण आज आम्ही तुमच्या शेवटपर्यंत उभा आहेत. आज मार्केट काय झालेलं आहे, बिनबोडाचं बऱ्याच काही गोष्टी आपल्यापाशी घेऊन येतं, सांगतं, देतं आणि परत तोंड दावेत नाही, फोन उचलत नाही. त्याबद्दल काय मार्केटबद्दल म्हणजे काही गोष्टी कोणाबद्दल काय बोलायसारख्या पण नाहीत. कारण अनुभव घेऊन ते अनुभव सुद्धा नको वाटायला लागलेत, सांगाय बी नको वाटायला लागलेत आणि आलेत ते त्याचे उल्लेख बी करायला नको वाटतं. आता इथं कटिंगला गाडी चालू आहे आता, त्या माणसाने 3दा म्हणलाय मला तेवढं साळुंके साहेबांना सांग आपल्याला खोड होईल त्यांचा डोसा. अरे म्हणलं लय महाग आहेत, म्हणलं किती महाग असू दे मला वापरायच्यात. मी बागत नसताना येऊन बघून गेलाय बाग, ते म्हणतोय मला खोडवेल डोस वापरायच्यात. सुरू त्यांचा तसा आला नाही म्हणून जाणीव झाली. आणि ही जाणीव फक्त एकाच माणसाला होऊ शकते. ऐका की आता त्यांनी आपल्यापेक्षा लय खर्च केलाय, डबल खर्च केलाय, पण आपल्या एवढ्या त्यांनी 11 फण्या धरून दाखवायचे. आता बी आपण जाऊन मोजू, कटिंग चालू आहे, 11वी फणी कुठल्याच बागत नाही, 7व्या फणीच्या फणी नाही. नाही विषय काय झालाय, तुम्ही जे म्हणताय ना एकदम बरोबर बोलताय. कारण ही जाणीव जी आहे ना त्यांना खोडव्याला वापरायची इच्छा झाली. विषय असा आहे की जो स्वतः रानामध्ये कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो आणि त्या कष्टानुसार, वेळेनुसार, त्या खर्चानुसार त्या पिकाचं उत्पादन निघत नाही ह्याची जाणीव होती. आणि कुठतरी असं तुमच्यासारखे प्लॉट पाहायला भेटतात आणि शेजारी पाजारीच असतात आणि आतमध्ये येऊन बघितल्यानंतर आपलं आणि तुमचं त्यांना ज्या वेळेस दिसतं त्यावेळेस त्यांना त्यांच्या कष्टाची जाणीव होती की तुम्ही वेगळं केलेल्याचं खरंच वेगळं दिसतंय. म्हणून त्यांनी आज तुम्हाला एक सांगितलं, साहेब ती किती महाग असू द्या,
वापरायचं मला वापरायचं. मग आता ही जे काय आपले शेतकरी आहेत, जे काय आपले व्हिडिओ पाहणार आहेत, तर ह्यांच्यासाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून वापरा बायोरेनिकला घेऊन काय असेल का, तर ह्या आपल्या पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी जे काही किडे लागण करतात ह्यांनी सुरुवातीपासून लावलं पाहिजे, 3 महिने झाल्यावर लावलं पाहिजे, बांधणी झाल्यावर लावलं पाहिजे, प्लॉट खालीवर झाल्यावर लावलं पाहिजे का, लागण करून 8-15 दिवसांनी लावलं पाहिजे का, निस्वनच्या अवस्थेला लावलं पाहिजे का, पार प्लॉट मोडून टाकायच्या अवस्थेला लावलं पाहिजे, ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन नेमकी सुरुवात कधी केली पाहिजे का नुसतं व्हिडिओ पाहूनच त्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे, ते काय तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांनी बाग लावल्यापासूनच वापरा बायोरेनिकला कॉन्टॅक्ट मध्ये राहा, बाग लावल्यापासून हो. वापरा बायोरेनिकच्या संपर्कात पाहिजे राहायच पाहिजे. का, तर ते तारांबळीत मला काय म्हणायचं, ज्या दिवशी तुम्ही एवढे हे तारांबळ- मार्गदर्शन, ऐका ना, मी जर तुमच्या संपर्कात असतो ना लावल्यापासून, एवढे तारांबळ नसते राव. आता कटिंग होऊन गेला असता प्लॉट आवाज काढला असता राव, हा एवढे तारांबळ नसते होऊन. आहे का नाही, पण तरी बी तुम्ही तारांबळीतनं बाहेर आहेत, दिशा आणि दशा, तुम्ही दशात आहेत का दिशेत आहेत? आज आज दिसत आहे, आज दिशा आहे तुम्हाला, दशा होती हा. पण आज दिसत आहे. पण वापरा बायोरेनिकचा ज्या दिवशी डोस सुरू झाला त्या दिवशीपासून तुमची दशा थांबलेली आहे आणि दिशेला सुरुवात झालेली, झाली. आणि ती दिशा सगळी नजरेला दिसते. आणि एवढं दिसून बी आपले जे काही बघणारे असतील किंवा जे आपले थोडक्यात एक मराठी म्हण आहे की बाबा निंदकाचे घर असावे शेजारी, जे काय आहे अशांना जे काय असं वाटतं की त्यांना जाहिरात करायची पडली. आता मला सांगा, हे आपण जाहिरात करतोय, डोळ्यांनी ना जाहिरात करायची गरज नाही ही तर दिसतंय, पण आपण जाहिरात करतोय का कष्ट करून जे काही आपले मार्केटमध्ये शेतकरी हरायला लागले त्यांचा विजय करण्यासाठी हे व्हिडिओ काढतोय आपण, विजय करण्यासाठी. बरोबर आहे नाही? कारण आज मार्केटमध्ये काय आहे, मला काय म्हणायचे, अनेक प्रकारचं काय काय आपण आणून टाकतो आणि बरोबर. ते उचललं जात नाही, त्याचे आपल्याला पाहिजे असं रिझल्ट दिसत नाही, त्या ठिकाणी आपला शेतकरी हरल्यात जातोय. जातोय. मग आज हिथं वापरा बायोरेनिककडे आलं, ते आपलं जे आहे त्या शेड्यूलमध्ये ऍड करून, तर हिथं विजय 100% ठरलेला आहे. 100%. आणि हे सगळं आपण आपल्या आता 600च्या पुढे व्हिडिओ आहेत युट्यूबला, आणि एवढं बघून बी एखादा म्हणला काय खरंय, तर त्याला म्हणा तुझंच खरंय. मग हा आपल्याला तुम्ही म्हणता ते शब्द वापरायचा आहे, तुझंच खरंय. कारण आता काय गोष्टी कोणाला आमचं काय, काय खरं नाही म्हणलं तुझंच खरंय. हा, आणि ते खरं काय जे म्हणतात ना माझं खरंय, त्यांच्याकडे खरं काय दावायसारखं बी नसतं, पण ते लय ठामपणे म्हणतात आपलंच खरंय, तुम्ही जे म्हणता ते. आणि आपल्याला बी तेच म्हणायचे, साहेब तुमचंच खरंय, आपली महागार आहे बाबा तुमच्याकडे. बरोबर आहे. कारण शेवट काय आहे, मराठी म्हणे, कपाळाला कपाळ घासून दैवत येत नाही. जर तुम्हाला चांगलं सांगून चांगलं दावून तुम्हाला सगळं एकदम असं स्पष्ट या कॅमेऱ्याच्या पुढे आपण सांगत असताना जर शंका येत असेल तर हे शंका शेवट साडेसाती, बरोबर. शेवट जर एवढी दिशा दिसती आणि तरी तुम्ही म्हणता तुमचं काय खरंय, मग काय तर तुमची दशा चालली, तुम्हाला भोग राहिला थोडाफार, ते भोगाव. बरोबर आहे. तुम्ही वळूच नका वापरा बायोरेनिक. राईट आहे. हा तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत. हो, समाधानी. तर आपले जे काही शेतकरी त्यांनी कधीपासून हे वापरायला सुरुवात केली पाहिजे, सुरूपासून मधून नाही चालू करायला पाहिजे. बाग लावल्यापासूनच एक 15 दिवस होऊन द्या किंवा महिना होऊन द्या, लावल्यानंतर चालू करायला पाहिजे. चालू करायला पाहिजे. आणि चालू केल्यानंतर जसं काय आपलं माने सरांनी अगदी 5-5.5 महिन्यात जे काय असं आपल्या पूर्वावस्थेत व्हिडिओमध्ये उल्लेख आहे, किती महिन्याचा प्लॉट होता, कसा होता. आता पण आपण हे कॅमेरा काढून जिथं काय व्हिडिओ काढलेला आहे पूर्वावस्थेत तिथनं आपण कॅमेरा मुद्दाम फिरून घेणार आहे, की जेणेकरून आत्ता पण आपण आतमध्ये कसा प्लॉट आहे धावणार आहे, आणि ज्या ठिकाणून व्हिडिओ काढला त्या ठिकाणावरून पण आपण काढणार आहे आणि धावणार आहे की परिस्थिती काय आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर. जमीन बाग कसली झाली तिथे भुसभुशीत. म्हणजे कुठं पाय ठेवला ना की अशी जात खाली जाते, खाली घातला ना आपण, हो का बघा इकडून जमीन कशी आहे? लय भुसभुशीत. हार्वेस्टिंगच्या टायमिंगला हार्वेस्टिंगची सांग सगळी जमीन सगळ्यात महत्वाचं सहज हात शिरतोय. माने साहेब तुम्हाला काय वाटतं, ही जमीन एवढी भुसभुशीत ह्याच्या आधी होती का? नव्हते. आपलं सोडायची आधी? नव्हते. आणि ही जमीन एकाच जागेवर नाही, ही कुठल्याही बेडला उकरला आज एखाद्याला शंकाच आली, शेजारी जर बेड उकरला का हा. ते आशिष देवा निघणार आहे. कारण तिथंच नाही, ह्या ज्यावेळेस तुम्ही आपलं मार्गदर्शन सोडलंय खालची जागा सुद्धा तुमची जिथवर पाणी पोचलेलं आहे तिथवर पूर्ण भुसभुशीत झाले आहे का नाही? हा. लयच भुसभुशीत झाली ही जमीन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लाव्हाळ्याची जागा आहे, सगळी जमीन लाव्हाळ्याची आहे, तरी पण आपली केळी सक्सेस झालेली, लाव्हाळ्याला बळी गेलेली नाही. तुम्ही तणनाशक वगैरे लाव्हाळ्याचे मारलेत वाटतं, तरी पण आपली मुळी चालूच आहे. बरोबर आहे का नाही? आणि तिथंच नाही आपण गड उभा राहिलो होतो साळुंग साहेब. आता इथं जरी बघितलं हे गड बघा, आज काय विषय नाही ना, हे कुठला बघा, हे बघा ह्यो गड बघा. आता म्हणजे आपल्याला आपण गड थोडेसे धावू, हे बघा ह्यो गड बघा. तसंच तुम्ही गड किती बघा, हे गड एका चढ एक पल्ले, हे बघा
ही गड बघा, गड सगळे आता ह्याला फाण्या किती तुम्हाला दावतो मी, किती फाण्यात बघा ह्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 फाण्या धरल्यात माने साहेबांनी. आणि हा प्लॉट मोडून टाकायसारखा होता, मोडून टाकायसारख्या प्लॉटच्या 11 फाण्यात. आणि मला वाटतंय तिकडे बघा ना सगळं. ते ह्याच्या मोजा की नाही, ह्याचा बुंदा किती आहे आणि गड केवढा पडला आहे. ह्याचा बुंदा मोजून घ्या बरं. त्याचा आता बघा बुंदा बघा बरं का. आपण ह्या का. टेकान लावलंय पडू नये म्हणून. आता ह्याचे केळ जर बघितलं ना, ह्या एक ईद बरं आहे बरोबर. ह्या बघा. तिकडून ईद टाकली ना अशी, ह्या बघा. एक ईद बरं आहे ह्या बघा. बघा, 24.5 इंचाचा बुंदा आहे. हं? बघा, 25 धरा, 24.5 आहे. हं. 25 धरा, 25 धरा. 25 धरा असू द्या. हा, पण ही 25 इंचाचा बुंदा आणि गड किती किलो असेल सर? हे जे फाने बघा किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि पलीकड नाही नाही का, 9 फाण्यात ह्याला. पण खालची सुद्धा फणी केवढी हो? 9 फाण्यात आणि 24.5 इंचचा बुंदा. तर माने साहेब ही चोच पीस आहे का, राहिली का कुठं चोच? नाही गड जो आहे हा अंदाजे किती किलोचा भरेल? 25 किलो भरा पाहिजे. 24 इंचाचा बुंदा आणि 25 किलो गड भरा असतो. म्हणजे इंचाला 1 किलोच भेटतोय म्हणा, आहे का नाही? आणखी एक फणी धरली असती तर वाढला असता, पण ही जरा बारीक आहे अजून ना मी झाड. एकदा झाड बारीक आहे ना राव, पण हा हा हा. जीव बारीक झाला हो ह्याचा. पण वाटतंय का नाही एकदम असं म्हणजे आपलं बाबा सोनं झालं हो. बुडका बारीक आहे तरी सुद्धा खालची फणी बघा ती वेस्टेज जाणार नाही. सगळ्यात महत्वाचा विषय बरं का, खालच्या फणीचा वाद दाखवा बरं जा. वेस्टेज काढायचं संबंधच येत नाही गजानन सर. ही ह्या बघा एवढी वाटी आणि एवढी, किती पाहिजे राव. ह्या बघा एवढी आणि डोंगरी 1.5 सर. किलो असन चालू तर साहेब. 1.5 किलोच्या पुढे असन का वेस्टेज काढताच येत नाही. हा नाही जबरदस्त आहे, काय सुद्धा नाही. टेकणं लावायची बारी आली, मोडून टाकायच्या प्लॉटला. एवढं सोपं नाही म्हणजे. तेव्हा तुम्हाला चिटकून बी सगळं तसंच हा. झालं. बघा, बघा आता. तुमच्या पाठीमागं बघा, बुंद बारीकच आहे. हे कल्ला बघा, नाही तर मेर साहेबाच्या पाठीमागं पण आहे. कुठं बघितलं तर असं काही नाही विषय, कारण हार्वेस्टिंगला प्लॉट आहे आणि गड कुठं बघितलं सगळे आता फुगलेले गड आहेत. ती ताकद आहे ह्याला जर एकानं नाही लावलं तरी सुद्धा म्हणजे असं पडा नाही, चिवटपणा. ठेवा ह्याला फांदी बघा. आता पडन असं वाटतंय साहेब. पण अहो, चिवट कल्लय किती साहेब. 5 6 साहेब कल्लय किती बघा बरं का हा प्लॉट. 9 10 लोक रशीने बाजू लागाय ओढू ओढू 13 फाण्या ठेवलेल्या 13 फाण्या धरल्या. 14वा गोंडा आहे हा 14 गोंडा. हे, म्हणजे 14वा अंगठा आहे. सॉरी, लोक रशीने. आणि आमच्या प्लॉटला कुठं रशी नाही बांधलेली, आहे का नाही, रस्सी नाही बांधलेली. फक्त आता टेकणं लावायला पाळी आली आहे. हा, ती बी म्हणजे लय ज्यादा बारीक बुंदा आहे, त्याला तुम्ही त्याला लावले. लावाच लागणार साहेब, नाही ते पडणार आहे झाड. हा, नाहीतर पण मला काय म्हणायचं, ह्याचा बुंदा जरा बऱ्यापैकी आहे. ह्याला नाही गरज लावायची, हा, नाही गरज लावायची. बारीक विचार केल्यानंतर लय विशेष आहे. ही या गाडाचं वजन किती ना अंदाजे? 30 किलो कमी पडायला 30 किती फाण्यात त्याला 12 ना 13 फाण्यात ना हम्म. 30 किलो भरणार ना. आहे का नाही? आणि इतीच्या पुढं कार्यक्रम आहे बरं का. 30 किलो सहज भरणार, सहज. बघा आता ही अवघड किती लांब आहे बघा की असा हम्म. असा हात केला. असं हात केल्यावर येईन की ही, तरी बी मला वाटतं 4 फुटाच्या पुढे येईन. 4 फुटाच्या पुढं. अंतरी बी लय आहे त्यात. हम्म. अंतरी बी फण्यात लय आहे. ही अंतर येईन ना पुढं बरं, ही फळी येणार ना. पुढं बरं अंतर येणं म्हणजे काय एवढं सोपं नाही ना, बरोबर आहे का नाही? बरोबर. 13 फण्यात आपल्यात साहेब. बुधा किती इंच आहे बघा बरं साहेब. स्वप्नात पण विचार केला नसेल साहेब तुम्ही की आपल्या स्वप्नात एवढा नव्हता विचार 13 केला. फाण्या स्वप्नात किती विचार आहे? केला 7-8 फाण्या धरायच्या, पण ते गड चांगलं दिसायला लागल्या फाण्या परत मूड वाटणार तो साहेब. 13 फण्याचा बुंदा बुंदा. असं ना 28-29 काय असेल 32 आहे, चांगला आहे म्हणजे. चांगलं आहे. नाही तसा लय बी मोठा बुंदा नाही, 32 हा. गड तसा राटे आहे. 32 इंच म्हणजे लय नाही. 32 इंच म्हणजे नाही 32 इंचाचा बुंदा आहे हम्म. आणि गड सुद्धा 32 किलो. लोक 36-36चा बुंदा असून एवढा गड पडत नाही त्याला. हा हा हा, नाही गड एकदम असं. पुढे कवर भरणार सगळ्यात महत्वाचं बरं का, शुअर पडे. हे साळुंग साहेब, शायनिंग ही जी शायनिंग आहे ना, तुम्ही बारकाईने बघा, हिरवागार पण हे फिनिशिंग जी आहे ना एकदम जबरदस्त आहे. तरी मेयर साहेब 2 फवारण्या शेवटच्या राहिल्या त्या आपल्या. हा राहिल्यात म्हणजे काय झालं, खरबूज लागण्याचा राड चालू होता, हा. मग घेणं झालं नाही 2 फवारणी.
कुठं जरी बघितलं ना आतमध्ये आणि 2 फवारण्या जर ते घेतोय का आपण हम्म. तर आणखी ह्याला चमक जी अशी इकडे कॅमेरा फिरून घ्या तसं दुसरीकडे. बारीक बघायला गेलं ना तर माने साहेब हा जो आपला प्लॉट आहे हा हा गावात सगळ्यात पाठीमागे प्लॉट होता ट्रेस मध्ये, हो बरोबर का नाही? संपला म्हणून गेलता आपला प्लॉट पूर्ण. आज जर बघितलं तरी पहिला उगा आता आपल्याकडे पूर्वावस्था आहे त्या खरं वाटून हो बरोबर आहे. काहीतरी हिच्यात वाटणार नाही. शक्य नाही ना वाटणार, त्याच्यापेक्षा आपण काय शक्य लावायचं आहे? नाही शक्य वाटणार. ह्यापासून काय सत्य समजा लावू शकत पूर्व अवस्थेचा हिडिओ आहेत म्हणून ठीक आहे या. हा? हम्म. ही जर नसल्या नसल्यावर नाही. शेजारी आता बघा बरं का शेजारी जर गड बघितलं तशी जावा ही एक बघा साळुंखे साहेब बघा तसा समोरचा बघा माने साहेब हा. आता ह्याच्यावर जर बघितलं ना चमक काय दिसते असं तेल वाचल्यावर चमक दिसते बॉक्स पॅकिंगलाच माल चाललाय म्हणजे चमक असल्याशिवाय ती मागूच शकत नाही. खाली माझा ह्याच्या बी मापू पाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 पाणी आहेत ह्याच्यात. असं काय नाही खालची बी फणी चांगली धरल्यात आणि ते बॉक्स करायला हार्वेस्टिंग तर तुम्ही जी काही माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून, टेंभूरहून येऊन आलेल्या समाधान भगत सरांकडून, नमस्कार. कोर्टीहून आलेल्या आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून नमस्कार. आणि तुम्हाला लाभलेले आपले करमाळचे गजानन साळुंके सर, आमच्या सर्वांच्या वतीने तुमच्या आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद.